सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दिलेली टीमच्या माध्यमाने दाखल होती. मोहन आणि सलामीची जोडी दाखल झाली. पुढे एकदा मित्रांनो आपण पाहू शकाल राकेशभाऊ कवटे आयोजित भावी आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये तमाम लागत्या क्रिकेट रसिकांचा करूया. सकाळ सकाळ सकाळच झाले ना 3 वाजले. सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीसाठी आपण पाहू शकाल स्टेशन ठाकूरवाडी टीमला बाय मिळाले. बाकीच्या 4 टीमला मिळाला तो बाप्या. आता या मॅच मधून पाहावं लागेल दुसऱ्या फेरीमध्ये देखील हाय स्कोर असेल. दुसऱ्या फेरीमध्ये आता कुठली टीम हाय स्कोर बनवणार ते पाहावं लागेल. 30 षटकाची लढत आहे याची नोंद घ्या. चला फकीवाले या फास्ट मध्ये चला. आपण बडवळवाले काय केलं माहिती का नेमका ते असा वायफायचा टावर गडला तिथून त्याला अशी रेंज धरी ते काय व्हायला गडी आज गेल्या पावर. चला स्ट्रायकेनवरती फलंदाज आपण पाहू शकाल. मोहन नाव स्ट्रायकेनवरती अनिल. नंतर गोलंदाजी ट्रॅक मध्ये नैनेश. सुरुवात होते डावाला. पहिला बॉल. पहिला बॉल आणि पहिला बॉल समोरच्या दिशेला बेकार कार्यक्रम सोयीत माहीत लायचुना मळ तंबाखू देजांच्या हांटोका 4 वडा. डीजे वाल्या निंजला का काय वेगळाच ड्रायव्हर यावेठ जैने काम तैने करू. काय सांगायचं आहे या असा कार्यक्रम मी नाही त्यातली कडीला वाचली. यावेळेस इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही. बास बाबा बॅट्समॅन आहे का काय आहे. बोजा भारतान काटून 87-88 किलो वया वाटत. मजबूत गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल. तर पाव किलो हातपाय काड्या कुड्या गोलंदाज नाही तयार होत आहे. फुलटॉस बॉल फटका. लाजवाब प्रयत्न राहिले. थोडेसे प्रयत्न पुढे राहिले परंतु प्रयत्न आपल्यातून राहिले. एकदा या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. कारण की ते ना पैशासाठी ना स्वतःसाठी गावाच्या नावासाठी खेळला जाते. त्याचं नाव आहे खेळ क्रिकेट. पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल आपल्यातून प्रयत्न राहिले. पाहू शकाल पुन्हा एकदा. आता मात्र गंडईला डॉट बॉल म्हणजे गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल टसटशीत ऑनलाईन काम. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटकावर अजून जर पाहिलं तर डावामधील 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 2 आहेत का. हा जरा लाईव्हला लेट करायला लागत नाही त्यामुळे तर माझ्याच लक्षात आला नव्हता. अपलोड व्हायला टाइम लागतो. जाऊया. काय सांगायचं आहे तरी माझा अंग मेसकरवाडीवाला किपर का आवडा वाळलेला ठेला पटकन उडायला लागत ना. रोहिदास बांगारी चांगली विकेट किपिंग इथे आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल आता या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज तयार नाही. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अनिल. काय रे त्याला टाव होता तेवढे दुरून बॉल जायला तरी बॅट फिरी माल चांगला तमा मगाच कर्जत म्हणून हेल्डिंग मारून आणली असती ना तर असंच नसतं. खराब चेंडू वाईट बॉल. काय सांगायचं आहे. पाहावं लागेल आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहावं लागेल. महत्वाची ही मॅच यावेळेस सांगा. डॉट बॉल निर्धाव चेंडू टाटा बाय बाय गया खतम. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती आपण पाहू शकाल 6 धावा फलकावरती आहेत. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला.
याशी जर लाली ना ती एखाद्याच्या अंगात शिरायची एखादी वतरायचा गडी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहू शकलो कैलास बांगारी आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी कैलास. चला स्पीडअप राहू द्या. शत्रुक्षण करणारी टीम आपण वेळेकडे लक्ष द्या. प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे, विसरून चालायचं नाही. आपण पुन्हा एकदा मित्रांनी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने 6 धावा आहेत. कैलास बांगारी गोलंदाजी ट्रॅक वरती आला गेलाय. येणारा चेंडू पुन्हा एकदा कशा प्रकारे हाताळला जाईल ते पाहावं लागेल. काय सांगायचं आहे, मटारट्टा मारा घेतला तर पण काय जमला नाही. जरा काही टाईट कार्यक्रम चालू होता. सुटसुटीत सोन्याला बाजार कमी आणि याला जास्त. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बाप्पा या काही वेगळ्याच नयाचा याला सांगता पिक्चर लावला दिलवाले आणि लावला दिल गेले. ध्यान झाली नाही. कैल्या बरोबर आहे रे, ते नाही वाकडा. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाल. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती एक महत्वाची स्पर्धा. काय सांगायचं, इकडे कंचा बाहेर बडबड करीतो, त्याच्यामुळे अख्खा मॅच थांबले तिकडं. पुन्हा एकदा बस अशी बॉलिंग म्हणून तर सांगतात ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. बघा कसा चमकात. चांगली गोलंदाजी कैलासची पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. आणि अशी बॅटिंग चांगली म्हणजे ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. धोकाच नाही. अगदी आपण पाहू शकाल खालून बॅट फिरवली का बॉल वरून पळतो, वरून बॅट फिरवली का बॉल खालून पळतो. बॅटली काय ठोकना का मुकना काही होईना. 7 धावा. यावेळेस पुढे येऊन फटका शोधला बाबा. घुमायला तो बेकार षटकार. नाही बॅट्समन काय राहते आदिल गेला का काय निजून तलवार फिरवतो का काय होतो. 6 बॉलाय मला अजून 5 खालं का काय केली योग धो द्यायला. हा दाब दाब अजून दाब. लूज झालाय काय सांगायला. ते बॉलाला हाणून पार पंक्चर करायची बारी. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त. आमचे स्कोर मित्र केटीसी नाईची निशान बांगडे सांगतात की धावा धावफल काय करतील 13 धावा. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक आता कोण हाताळणार ते देखील पाहणे फार महत्वाचे राहील. साईनाथ मला वाटतं याला गोलंदाजी ट्रॅक वरती. चला स्पीडअप राहू द्या मॅच मध्ये. महत्वाची स्पर्धा, महत्वाच्या स्पर्धेमध्ये महत्वाची कामगिरी. चला वेळ वाचला. गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे चांगली सुरुवात करून दिली. इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी ट्रॅक वरती 13 धावा. फुलटॉस बॉल मजबूत मारायचा होता पण जमलं नाही. काय सकाराम आणि तुकाराम सकाळ गेला पण अजून काय आलं नाही. फलंदाजी म्हणजे ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज दाखल झाले दहावी तशी पाहायला मिळाली. 14 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहू शकाल बिलवली आहे टीम ज्या पद्धतीने आपण पाहतो तसाच त्यांचा 12वा खेळाडू गडी आहे. त्यासाठी स्टाईल वेगळीच मारले. भुयेतून जाती त्याचे काय सांगायचं आहे. उदयची मा शिजेले का काय जेले डायरेक्ट अशीच रेस म्हटली.
काय सांगायचं आहे. नो नाम्या नो गोम्या बॉलिंग करी तर सोम्या बेकार बॉलिंग. बोकरापेक्षा चिकूट बॉलिंग, पण त्याची केसाची स्टाईल आहे का डोक्यात जसं काय टोपलाच हिंडायला आहे. आतापर्यंत आपण पाहू शकाल 8 चेंडूचा सामना केलाय, 6 धाब्यांवरती खेळतोय. हे इथे यावे फटका. काय रे त्याला फोडला का काय केला नाही ना. लागला मजा कराय ते मात्र मस्तपैकी नो हालिंग नो डुलिंग जागीच पंपम करी. अगदी आपण पाहू शकाल हर्ष पारधी आहे का रे. काय झालं बघा, काय झाला जागा पंक्चर झाला का काय, पण नाही गडी आला लवकरच बाहेर. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा. चला शेवटचा चेंडू शिल्लक, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, मॅच महत्वाची आहे. हो कोसऱ्या बॉल होता, दाबून मारायचा होता, एक सिंगल आली आहे. अशा 21 धावफलकावरती पहिला डाव समाप्त. 21 विजयासाठी 22 ची गरज आहे. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला मला वाटतं असेल टीम भटबळ आणि त्यांच्याच विरोधात धामणी. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. टीम भटबळ आणि टीम धामणी कर्णधार टॉस करण्यासाठी लगेच या. तोपर्यंत काही अडचण आपण ऐकूया या मिड इनिंग मध्ये चांगलं असं संगीत.
सेकंड राऊंडला पण नवीन का? येस नवीन. कारण की या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा कवटे ज्यांना आपण पाहतो एक दिलदार असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मातावर साकारलेले स्वप्न खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. वसंत विनय स्टेशन ठाकूरवाडी जिगरीगिरी आयोजित भावी आमदार चषक 2024 ही दुसरी रात्र. अगदी आपण पाहू शकाल सुरेश निरगुडा कोठाई बस पण राजा मी दिस जिसको नहीं पे तो जाऊया. डावाला होते सुरुवात मोहन आला गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक केली आपण संजूला पाहू शकाल. पहिलाच बॉल. कोण कोण काय सांगायचं मांडी लागल्या वेळासाठी काय अपील केली होती. अपील मात्र फेटाळून लावली. इथे मात्र प्रयत्न चांगले राहिले. आमचा स्कोर मगापासून होता आता टेन्शन मध्ये आला का काय झाला. तोच 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 चला जाऊया. काय गांजा कसा सुमडेत कोंबडी काम केला. 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला ठासून ठेसून तिखट ठोकडी विकेट. खंचर मोड आला हरडत किती आपण पाहू शकाल. ये मला वाटत पिक्चर वाला जाय याला बाहेरच कोंडे लावया पाहावं लागेल बाई. त्याला चाट मध्ये खैरापासून काहीतरी आवाज येतो. कोण तयार पुन्हा एकदा मोहन समोरच्या दिशेला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न बाटवरती चेंडू आला नाही. बघता बघता हा चेंडू डॉट आला गेलाय. निर्धाव चेंडू मजबूत बॉलर काय सांगायचं आहे. असे बॅट्समन 3-4 शिरतील आवडा मोठा जाडा जुडा गट्टा गुटा ढाकून ढुकून गोलंदाज मोहन गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होत आहे. पाहावं लागेल येणारा चेंडू आणि यावेळेस चांगला चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज मथुर बैलाचे फॅन आहेत आणि गोलंदाज बकासूर बैलाचे फॅन आहेत. पहा अगदी अपोजिटला आलेत परंतु बाजी कोण मारणार. अजून धावफल का वरती एकही धाव नाहीये. मीड आपला क्षेत्ररक्षक नाही लॉंग आपला क्षेत्ररक्षक आला. तिथे एकदा जर वेगाने कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु तिथे 2 धाबा कंप्लीट होतील आणि या 2 धाबेच्या मध्ये संघाचं खातं मात्र इथे ओपन झालंय. 20 धाबांची गरज आहे अजूनही पाहावं लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. अजूनही 20 बनवायचे आहेत. 2 धाबा स्ट्राईक केले होते रोहिदास तर गोलंदाजी ट्रॅक होते मोहन. काय सांगायचं आहे नको झाले तर तो कवाड बिवाड त्याला मोडायचा विचार केला तर पण जमलाच नाहीये. षटक क्रमांक आपण पाहू शकाल मित्रांनो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धाव संख्या ती म्हणजे अवघ्या ना अवघ्या 2 धाबा. शेवटचे 12 बॉल 20 धाबांची आवश्यकता. डिझाय सामान कंसार तू जा का याचा सामान कवडा वाजला टावा बाबा. नीट काय वर करा आणि कुठून शिरा आणि काय धरा. सामान तू मागा आणलाय का लागेल बरोबर पेटच धरलाय कैपासून काही राशी अगदी 12 चेंडू आणि 20 धावेची गरज काय त्या सामानच पेट आहे.
आता मात्र 20 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू देखील शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार. अरे ती दोरी सुटते का नाही सोडावा पटकन. यावेळेस रिवाजचा फटका. विकेट किपर थोडंसं बंबल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जमला नाही. असा कार्यक्रम करा. गोट्या खेळायला लागत्या. गोट्या बाईची का? यस बाईची मिळाली ते एक सिंगल. बरं बाबा बाईची येऊन दे बाप्याची येऊन दे पण खंची तरी येऊन दे हरकत नाही. गाठी अशी बांधली का काय सांगायचं. ही 4 पडले इथे 3 धावा दाबल का वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती होतो तयार. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. भाटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. इथे मात्र हा चेंडू आला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतो निर्धाव चेंडू आला गेलाय. जाईल तिकडे पण कदाचित आमची गाडी. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. सरपंच यावेळेस मात्र खेचून मारला. बेकार खुरप्या शॉट. धावा मिळतील 4. सुका काय नाडी हरवल्या सगळा बारदान गाळायचा. 7 धावा धावफलकावरती आहेत. आता आपण पाहू शकाल एकंदरीत 15 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. स्ट्रायकर पुन्हा एकदा रोहिदास तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार होतो आहे. चला स्ट्रायकर वरती रोहिदास. मॅच इम्पॉर्टंट स्पर्धा. अगदी आयोजकांचा विचार जर केला तर पहिलं पर्व दिमागदार रॉयल आणि इथे मात्र आलाय हा रोहिदासच्या बाजूला सिंगल गाडी डबल इंजिन. शिवाय कुणी राहत नाहीये. चला अगदी संघाची धावसंख्या 11 वरती. आता 11ची गरज आहे. पाहावं लागेल 11 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. कुठला संघ चला तुम्हाला टाइम तुमच्या पंचांकडे काउंट आहे त्यामुळे तुम्हाला 2 षटकं 10 मिनिटात कंप्लीट करायचे हे विसरून चालायचं नाहीये. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एसपी सांगतोय बॉलिंग आम्हाला वाटला यास बरोबर आहे. 11 ते 11 बाप्पा डेंजर गडी आहे रे मथुर सारखाच. हरकत नाहीये. डबल मग कमी बाबा मग आता याला नाड्या सोडल्यात. परंतु पाहावं लागेल अजून 11 धावांची गरज आहे. रोहिदास यावेळेस कशा प्रकारची कामगिरी करणार. जागा बनवली आणि तिथे मात्र फाईन क्लिअर करत बॉल मात्र यावेळेस निघून चला खालची आणि वरची आणि सगळ्या ठिकाणी न तुकाचे बोलून चोळीत वेळ खासून कुसून तासून सुख 4 चौकार. सहा चेंडू 7 धावा. मेस्करवाडी टीम या 6 बॉलने 7 धावा हे तुमचं काही पहिल्या जन्मीचं नातं आहे की काय. अगोदरची मॅच देखील आठवते का. 6 चेंडू 7 धावा. पार मुळी अजून मुतखडा गुतलून राहील आता. आणि यावेळेस देखील 6 चेंडू 7चे समीकरण आले. परंतु त्यावेळेस डिफेन्स करायचे होत्या आता चेस करायचे. आता काय घडणार या मॅच मध्ये. कारण की यासाठी पहिलं पर्व आपण पाहतोय. पहिल्या पर्वामध्ये जर पाहिला तर एक
चांगली अशी सुरुवात कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला झाली. आज दुसरी रात्र. आज कोण जाणार पाहावं लागेल. वसंत विनय स्टेशन ठाकूरवाडी राकेश दादा कवटे आयोजित भव्य दिव्य भावी आमदार चषक दुसरी रात्र. आणि दुसऱ्या रात्रीमध्ये तर निश्चित कुठला संघ जाणार सर्वांच्या नजरा तर लागल्यात या मॅचकडे. हा सामना कोण जिंकणार हे पाहावं लागेल. सध्या नियम आहे हायस्कोर जी टीम बनवेल त्या टीमला बाय असेल. परंतु इथे या मॅच मध्ये बनवायचे आहेत 22-15 तर बनल्या गेल्यात. 6 बॉल 7 ची गरज. खरी काय बाप्पा अगदी आमचे पंच जर पाहिलं तथाच तो उभा आहेत. त्यानं कदाचित जर पाहिला ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना तर चेंडू फोडल्यानंतर मला वाटतं फलंदाजाला चकवा देऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. आता 5 चेंडू 7 धाबा समीकरण येऊन पोहोचलंय. गोलंदाज पुन्हा एकदा होतोय तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आला काढला काय मोठी विकेट गोलंदाज होतो बाद. मोठी विकेट रोहिदास होतो बा. सुदाम सुदाम दाखल झालाय. आता खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. आता सुदामची नाव घेतल्यावर मला खांदा टीमच्या सुदामाची आठवण होते. मोठून 2.5-3 फूट गडी आहे पण काय सांगायचं बारीक गडी पण डेंजर इस्क ना तो. आता पाहावं लागेल या मॅच मध्ये त्या प्रकारची कामगिरी होईल का. सुदाम तर आहे स्ट्रायकन वरती. अकुटपाचा बॉल मॅच मध्ये रंगात आली. 3 बॉल 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 होत्या त्यानंतर आता 4 बॉल 7 होत्या त्यानंतर 3 बॉल 7 होत्या. 6 बॉल 7 पासून हा सामना इथपर्यंत आलाय. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज घडला खेळ. इथे विकेट गोलंदाज बाद. बरोबर पाहूया आता. 2 चेंडू 7 धाबा. 2 बॉल आणि तिथे बनवायच्या होती 1 धाव. डिफेन्स करायची होती मेस्करवाडी टीमला आणि तिथे केली होती. आता तेव्हा देखील संकटमोचक सामना होता. संकटमोचक आव्हान होतं. आता इथे देखील तास संकटातून संघाला तारणार का साईनाथ. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 7 ची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल पंचानं दर्शवलंय 1 बाउन्स पाहावं लागेल. आता 1 बॉल 7 आणि शंका नाहीये. 1 बॉल 7 काही होऊ शकतं. एखादा खराब चेंडू आला तर तिथे मात्र सामन्यामध्ये टीस येऊ शकतं. संधी उपलब्ध होऊ शकते. एका साईडने टीम मेस्करवाडी तर त्यांच्या विरुद्ध भिलवले. 1 बॉल 7 धावांची गरज. गोलंदाज तयार. स्ट्रायकरमध्ये गोलंदाज देखील तयार. बघता बघता हा सामना जिंकलाय
लावलं क्रिकेट संघाने कैलास मात्र जसा नो स्ट्राईक वरती आला तसा स्ट्राईक मिळाली नाहीये आणि स्पर्धेतनं बाहेर पडावं लागलं मेस्करवाडी टीमला.